इचलकरंजी बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यावर शनिवारी चोरट्याने मारला डल्ला। चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्याची महिला प्रवाशातून मागणी होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिलांसाठी एसटी महामंडळाचा प्रवास करण्यासाठी असणाऱ्या तिकीट दरामध्ये सवलत दिल्यामुळे सध्या एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली आहे। या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे। गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावर असणाऱ्या दागिन्यावर चोरटे राजरोसपणे डल्ला मारत आहेत। असाच प्रकार इचलकरंजी कागल मार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या 2 महिलांच्या बाबतीत घडला। रांगोळे येथील ज्योती संजय बेनाडे वय वर्ष 33 या महिलेचे 30,000 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र कापडी पिशवीतून चोरून नेले आहे। तर कागल मार्गावरील हुपरीकडे जाणाऱ्या विद्या अरुण कांबळे या 50 वर्षीय महिलेचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याच्या पाटल्या एकूण 75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलांनी खचाखच भरलेली गर्दी म्हणजे चोरट्यांसाठी लाभदायक ठरत आहे। एसटीतील गर्दीचा फायदा घेत दिवसेंदिवस चोऱ्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये महिलांच्या दागिन्यावर डल्ला मारून चोर पसार होत आहेत। याबाबत पोलिसांनी बस स्थानक पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।